नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। गांधी विद्यालयात 120 शिक्षणाधिकाऱ्यांची क्षेत्र भेट, शैक्षणिक गुणवत्ता व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक। नव्या युगाची नवी शाळा, प्रगतीचा हा ध्यास, गुणवत्तेच्या वाटेवरती आमचा हा विश्वास या ध्येय वाक्याला साजेसा शैक्षणिक उपक्रम गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढा येथे शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला। वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी गट अ व गट ब पदावरील तब्बल 120 प्रशिक्षणार्थी शिक्षणाधिकाऱ्यांच्या भव्य पथकाने विद्यालयास अभ्यास दौऱ्यादरम्यान क्षेत्र भेट दिली। या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी विद्यालयाच्या सर्व विभागांची बारकाईने तपासणी केली। स्वच्छ नीटनेटका परिसर, अद्ययावत दप्तर व्यवस्था, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, कलादालन, अभ्यासिका वर्ग व भूगोल लॅब याची सखोल पाहणी करण्यात आली। नियोजनबद्ध व्यवस्थापनाबद्दल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम, प्रात्यक्षिके व प्रकल्पधारित शिक्षण पद्धती याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली। विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आला। शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचा शैक्षणिक प्रगतीत सहभाग अधिकाऱ्यांनी जाणून घेतला। लोकसहभागाच्या बळावर उभी राहिलेली प्रगती उल्लेखनीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। अधिकाऱ्यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाचन, लेखन, पायाभूत साक्षरता व शैक्षणिक गुणवत्ता याची प्रत्यक्ष चाचणी घेतली। शिस्तबद्ध वातावरण व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पाहून खूप छान असे गौरवद्वारे काढण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले मल्लखांब प्रात्यक्षिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रार्थना व परिपाठ यांचे विशेष कौतुक करण्यात आले। या क्षेत्रभेटी प्रसंगी प्रशिक्षण प्रमुख विश्वास पांडे, रवींद्र भालेराव प्राथमिक समन्वयक, संजय वासनिक प्रभारी गटशिक्षणाधिकारी पवनी, मनप्रकाश येळेकर केंद्रप्रमुख कोंढा, प्राचार्य डी.बी. पवार, पर्यवेक्षक टी.बी. टिप्पावार यांच्यासह पंचायत समिती, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। संपूर्ण पाहणीनंतर अधिकारी वर्गाने विद्यालयाच्या शैक्षणिक दर्जा, शिस्त व व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त करत विद्यालयाची प्रगती उत्तरोत्तर होत राहो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या। कोंढा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी ही क्षेत्रभेट प्रेरणादायी ठरली असून विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीला नवे बळ मिळण्याची भावना शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे।